जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना मागासवर्गीयांची सरळ सेवा भरतीचा अनुशेष लागू होतो. मात्र जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांना नोकर भरतीत घेतल्यानं राखीव कोट्यातील मुलांचं नुकसान होतंय. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ वारणा दूध संघ, सर्व साखर कारखाने, सूत गिरण्या, औद्योगिक संस्था, बाजार समिती, सहकारी बँका, MIDCमधील खाजगी कारखाने, सर्व शिक्षण संस्था आदी ठिकाणी SC, ST, OBC आणि VJNTच्या राखीव कोट्यातून नोकर भरती करावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांना निवेदन देण्यात आलं. जिल्ह्यातील सहकारी संस्थांची चौकशी न करता तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिला. याप्रसंगी ब्लॅक पॅन्थरचे जिल्हा निरीक्षक विकास चोपडे, जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे, युवती अध्यक्षा प्रियांका माने, असिफ शेख, विजय सातपुते, रुपाली सातपुते, आकांक्षा सावंत उपस्थित होत्या.